तसंही मी माझ्या व्हिडिओमध्ये शिवा देत नाही, पण मला वाटते माझ्या देशातील आमदार, खासदार, मंत्री हरामखोर आहेत आणि हरामखोरीवर उतरलेले आहेत. अरे आम्ही या देशातली जनतेने आमच्या एक एक वोट करून तुम्हाला आमदार खासदार बनवलं आणि हरामखोरानं तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य चांगलं करण्यासाठी तुम्ही आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये पाठवलं, विदेशात पाठवलं. परंतु ज्या लोकांच्या गोरगरीब जनतेच्या लोकांवरती तुम्ही निवडून आले आहात, त्या मुलांचं भविष्य अंधकारमय असताना त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा तुम्ही पाहत नाही, तर तुम्ही खरोखर नालायकपणाची सीमा गाठलेली आहे, असं माझं ठामपणे मत आहे. आज गोरगरिबाचा मुलगा 10वी 12वी पर्यंत जाऊ शकत नाही. आज शिक्षणाची अवस्था तुम्ही इतकी खराब करून टाकलेली आहे की ज्या व्यक्तीजवळ पैसा असेल त्याचाच मुलगा डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर बनू शकतो. गोरगरिबाचा मुलगा तो स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही. तर तुम्ही खरोखर लोकशाही पद्धतीने हा देश चालवत आहे का, हे प्रश्नचिन्ह देशातील जनतेच्या समोर उभं राहतं. तुम्ही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या देशाला खाईमध्ये ढकलण्याचं काम करत आहात. तुमचं कोणाकडे लक्ष नाही, गोरगरीब जनतेकडे लक्ष नाही, शोषित वंचित पीडित लोकांकडे लक्ष नाही. तुमचं लक्ष फक्त तुमची अमाप प्रॉपर्टी कशी वाढवता येईल, लाखो करोडो रुपये बँकेमध्ये कसे घोटाळ्याच्या माध्यमातून जमा करून टाकण्यात येईल, याकडे फक्त तुमचं लक्ष आहे. आज देशात सर्वसामान्य जनतेची अवस्था काय झालेली आहे. 80 करोड जनता आज स्वस्त धान्य दुकानाच्या भरोश्यावरती जगत असेल, तर तुम्ही जनतेची आणि या देशातील लोकांची काय परिस्थिती केलेली आहे. आज तुमचे मुलं, तुमच्याजवळ पैसा असल्यामुळे तुमचे मुलांचे स्वप्न पूर्ण होतात. गोरगरीब जनतेच्या मुलांनी कुठं जायचं? त्यांना शिकण्याचा अधिकार नाही का? त्यांना स्वप्न बघण्याचा अधिकार नाही आहे का? त्यांच्या मुलांनी डॉक्टर बनू नये का? त्यांच्या मुलांनी इंजिनियर बनू नये का? आणि अवस्था तर तुम्ही अशी बनवलेली आहे की पैशाशिवाय कोणताही मुलगा डॉक्टर बनू शकत नाही, कोणताही मुलगा इंजिनियर बनू शकत नाही. गोरगरिबाच्या मुलांनी कसं शिक्षण घ्यायचं, कोणत्या पद्धतीने सामोरं जायचं? आज एखादी गोरगरिबाच्या मुलांनी जर समजा पुढे जातो म्हणलं तर त्याच्याजवळ पैसा नाही, त्याच्या आईवडिलाजवळ पैसा नाही. एखादी त्यांना बिझनेस उभा करतो म्हणलं तर त्यांच्या खिशात पैसा नाही. सर्वसामान्य जनतेनी, स्वाभिमानी लोकांनी कसे सामोरं जायचं? ही परिस्थिती जर तुम्ही आज देशातील सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली असेल, तर तुम्हाला सत्तेमधून पाय उतार केल्याशिवाय आम्हा जनतेजवळ काही इलाज नाही, असे मला वाटते.